हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा। गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। विठ्ठल 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 आत्मरूप गणेशू केली स्मरण, होई सकळे वितेचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे। समाग्रस्ततिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन, 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 पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन,
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णो रघुवीर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए 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 हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम। रामकृष्ण हरी। कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा, भक्तीचा पाया वैराग्याचा कळस, महामोक्षाचा सांगती, अवघ्या जगाची आई माऊली ज्ञानाई, समाधीचे राजे वारकऱ्याचे मायबाप, समाधीचे राजे वारकऱ्याचे मायबाप असे ते संत सम्राट, महावैष्णवता, मानवता, उदारता आणि लीनता यांनी सर्वगुण संपन्न असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये भक्तीचा अंकुर फुटला आणि परमार्थाने प्रवेश केला। अशा त्या संतश्रेष्ठ माऊलींच्या चरणी मी कीर्तनरूपी पुष्प अनन्य भावे परमादराने आणि कृतज्ञतेने समर्पित करते। विठ्ठल बघा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहू निवासी असणारे सदेह वैकुंठ गमन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग मी आज तुमच्या समोर घेतलेला आहे। आणि सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचं कर्तव्य आहे की अल्पशः परिहार देणं। आजचा परिहार द्यायचा म्हणजे मायबाप। आज कंप्लीट नाही ना बघा, आजचा परिहार द्यायचा म्हणजे आज या पावन, आता नगरी म्हणावं काय गल्ली म्हणावं तेच कळना झालं, या पावन नगरीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत पारायण,
तथा संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि हा अखंड हरिनाम सप्ताह, ह्या सप्ताहाचं दुसरं वर्ष, हो ना, सप्ताहाचं दुसरं वर्ष. आणि ज्यांच्या वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत श्रवण करत आहात ते म्हणजेच आमचे आदरणीय अभिषेक महाराज. कारण की ते माझे छोटे भाऊ आहेत. बघा, अभिषेक महाराजांच्या मुखातून तुम्ही असं अमृत श्रवण केलं. 7 दिवस झाले तुम्ही श्रीमद भागवत श्रवण केलं. माता माऊल्यांनो, बघा, तुम्ही एवढा मोठा खर्च केला. हा सप्ताह जो आहे सार्वजनिक आहे, हो की नाही? मग तुम्ही एवढा खर्च केला, 7 दिवस नामस्मरण केलं, 7 दिवस कथा ऐकली, महाराजांनी एवढी गोड कथा सांगितली. खरं तर महाराजांचे कौतुक करावे तेवढे थोडं आहे मायबाप. कारण की मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे. आणि बघा, पैठण रोडवरचे त्यांचं गाव आहे, पैठण रोडवरती, बरं का. रोडवरची म्हणल्यावर तर माझा रोडवर राहतात का काय? पैठण रोडवरती गाव आहे. म्हणजे नाथबाबांच्या जवळचे. जसे नाथबाबा शांत होते, संत होते, श्रीमंत होते, तसे आमचे महाराज मनाने शांत आहे आणि मनाने श्रीमंतही आहे. म्हणून महाराजांच्या चरणावरती बघा, खूप गोड असं गायन आहे महाराजांचं, खूप गोड आवाज आहे. आणि त्यांच्या गोड वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत श्रवण केलं. आणि ही सेवा मला महाराजांमुळेच मिळाली मायबाप. बघा, भागवत श्रवण केल्यावर काय होतं आता मला नाही माहिती, तुमच्या काय काय ध्यानात राहिलं, परंतु तुम्ही इथे बसलात 7 दिवस, हेच फार मोठं भाग्य आहे. आणि या ठिकाणी अजून आमचे कदम माऊली असेल, माऊली माझ्या कथेमध्ये साथसंगत केली त्यांनी नवनाथ नगरला. सिंत छान वाजवतात माऊली, गायन पण चांगलं करतात. एकदा माऊलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमचे माऊली कानडगावचे, खरं तर आमचे पाहुणेचे नाव माझ्या लक्षात नाही. हां, माऊलीच आहे त्यांचं नाव. बघा किती गोड नाव आहे, माऊली. आणि खरं तर माऊलींच्याही चरणावरती दंडवत प्रणाम. कारण की मला माझ्या घरी येऊन गेलेले आहेत ते, पण मला चेहरा आठवण असं झालं, पण त्यांनी मला आठवण करून दिली, बरं का. माऊलींच्या चरणावरती दंडवत प्रणाम. एकदा माऊलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा मायबाप. आणि या ठिकाणी पखवाजावरती थाप मारणारे गोड असे हात त्यांचे आहेत. असं वाटतं घेऊन जावा की काय घरी. ये हात मुझे दे दे ठाकूर. मी नवनाथ नगरलाही म्हटले होते, ये हात मुझे दे दे ठाकूर. ते आमचे मयूर महाराज म्हणे आत्ताच घेऊन जा. बघा, पखवाज वाजायचं म्हणजे तर मनगटात बळ लागतं मायबाप. ती एक कला आहे, हे काही कोणालाही जमत नाही. त्यासाठी भगवंताची कृपा व्हावी लागते, तेव्हा कुठं या ठिकाणी साध्य होतं. म्हणून एकदा आमच्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, अशी आमची असणारी माऊली आकाश माऊली. एकदा माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड आवाज आहे, असाच आवाज राहू द्या. आणि बघा, आमच्या मुक्ताबाई, जनाबाई, खरं तर ह्या कुठून आल्या माहिती आहे? नवनाथ नगरहून आल्या. आणि एकदा आमच्या काळेताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या अण्णांची आई असेल, मी त्यांचं माताश्रीचं नाव नाही घेणार, त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. माऊलींच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आणि आमच्या वहिनी साहेब मागे पुढे उभा आहे सांभाळीत, म्हणजे ह्या मागे राहत्या आणि ह्या पुढे राहत्या. ह्या आई आहे आणि ह्या भाऊजाई आहे, त्यामुळे त्या एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ह्या आमच्या मामी सासू आहेत लाण्या, सदैव माझ्यासोबत असतात. आणि आमच्या माऊली, अरे वा, काळेताईंच्या चरणी दंडवत प्रणाम. आणि आमच्या विनेकरी ताई, बघा किती गोड दिसतात नवीन घेतल्यानंतर. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी वरिष्ठ कोषागार कार्यालय गव्हर्नमेंट आमचे मामे सासरे आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज टकले यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आणि आमचे मालकही या ठिकाणी आलेले आहेत. सुनील महाराज पठाडे यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आणि ज्यांनी आज फराळाची पंगत दिली अशा आमच्या ताईसाहेब,
ताईंचं नाव आडनाव कविता ताई. आज त्यांचा वाढदिवस आहे बरं का. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड अशी पंगत दिली त्यांनी आज फराळाची. आणि या ठिकाणी आवर्जून माझ्यासाठी माझ्या प्रेमाखातीर आलेले नवनाथ नगरचे आमचे दादा सोमवंशी दादा, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमच्या माऊली काळेताई, त्यांचेही मनापासून खूप खूप आभार. आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले आमचे राजेश दादा, एक फोन केला की लगेच हजर असतात. आमच्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमची माऊली ज्यांनी माझ्या कथेमध्ये झाकी केली होती, ते असे असणारे आमचे सुदामाचं पार्ट त्यांनी केलेलं होतं. आणि खूप मरमर करतात बरं का ते परमार्थाच्या कामामध्ये. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही सर्व गोड माता माऊल्या इतके छान बसलात बघा ना, किती आनंद, असे टवटवीत बसले जसं काही फुलं आताच तोडून आणले. हां, तुम्ही पदरावाल्या बिना पदरावाल्या नाही, आता नाही घेतले तर चालेल, पदर नंतर घ्या. पदरावाल्या बिना पदरावाल्या, माळीवाल्या बिना माळीवाल्या, ज्याच्याकडे आयफोन आहे त्या पण, ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले त्या पण, ज्यांचे बँकेत निघाला नाही त्या पण, सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभार. विठाल हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. बघा म्हणतात ना, आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे. आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. काही काम करायचं असलं तर अगोदर काय करायचं, गुरुला वंदायचं मायबाप. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात, काय म्हणतात, हेची दान देगा देवा. आपल्याला म्हणतात का नाही, देवाला म्हणतात, देवा मला काय दान पाहिजे, काय पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देवा तुझी माझी अखंड जोडी राहू दे. असे गुण गाईन की त्यामुळे ते गुण गायल्यानंतर तुझी माझी जोडी कशी राहिली पाहिजे, अखंड राहिली पाहिजे आणि राहावीच असं मला वाटतं. म्हणून तर मी तुझे गुण गाईल. आणि गुण गायले तरच भगवंताला आवडतं माणूस. बघा जगद्गुरु तुकोबाराय अजून म्हणतात, हे देवा या संसारामध्ये मला काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती, धनही नको संपत्तीही नको. मग काय पाहिजे, संत संग देई सदा. संतांचा संग मला दे देवा. मला मुक्ती नको, धनही नको, संपत्ती काहीच नको, फक्त मला तुझा संग पाहिजे. आणि संतांच्या संघामध्ये राहिलं तर काय होईल, माझ्या जीवनाचा उद्धार होईल किंवा भक्ताच्या जीवनाचा उद्धार होईल. मग गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ज्या गर्भामध्ये देवा आम्हाला जन्माला घालशील ना तर सुखाचं घाल. पण गर्भीची यातना खूप असतात मायबाप. तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा
ज्या गर्भामध्ये आम्हाला जन्माला घालशील ना त्या गर्भामध्ये सुखाने घाल, पण सुखाने देव घालील माय बाप. मग गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हा झाला माझ्या बुद्धीने सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठाल हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हे देवा तुझा असं गुण गाईन की तुझी माझी जोडी अखंड राहिली पाहिजे आणि खंडन पडायला नको. म्हणून मी तुझी काय कराल, अजन्म भक्ती करेल. अजन्म भक्ती कोणी केली, कोणी केली माय बाप? अजन्म भक्ती जर कोणी केली असेल तर हनुमंतरायांनी केलेली आहे. अजून मीराबाईने भक्ती केलेली आहे, अजून जनाबाईने भक्ती केलेली आहे. असे किती काही भक्ताचे उदाहरण तुमच्या समोर मांडता येईल. आमच्या ज्ञानोबारायांनी भक्ती केलेली आहे, तुकोबारायांनी केलेली आहे. अजून किती तुम्हाला उदाहरण सांगायचे संतांचे. ज्या संतांना संसारात काहीच गोडी लागली नाही त्या संतांनी संसार सोडून आपला संसार त्यागला, संसार पालथा टाकला आणि त्या संसाराला लात मारली आणि त्या संसाराला लात मारून परमार्थ केला. असे म्हणजेच आमचे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी नवे जगद्गुरु तुकोबारायांनी इंद्रायणीमध्ये गाथा बुडवली. पण जी गाथा माझ्या इंद्रायणी मातेनं अगदी भक्तीच्या जोरावरती तरुण आणली. पण भक्ती कोणाची झाली होती जास्त, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची. मग तीच भक्ती आपल्याला करायची. कोणची भक्ती करायची? तीच भक्ती करायची. मग तशीच भक्ती माझ्या हनुमंतरायाने केली आणि अजन्म ब्रह्मचारी राहून केली. पण मायबाप तुम्ही म्हणाल ती एक भक्ती झाली, परंतु ज्या श्रीरामचंद्र प्रभूंनी आपल्या राज्य सोडून वनवास त्यागला तोही किती वर्षाचा हो? 14 वर्षाचा. आपल्याला साधे 14 दिवसही दम निघणार नाही. तेही अनवाणी पायाने. हनुमंतरायांनी अजन्म त्यांच्यासोबत राहून भक्ती केली. माझ्या लक्ष्मणाने त्यांच्यासोबत राहून भक्ती केली. नवी सीता मातेनेही सुद्धा आपल्या पत्नीचं कर्तव्य त्यांच्यासोबत राहून निभावलं. मग तुम्ही सांगा, ज्या श्रीरामचंद्र प्रभूला राज्याभिषेक भेटणार होता त्यांना वनवास मिळाला. आपण तर मच्छर आहोत. पण तुम्ही म्हणाल मायबाप त्या मच्छराला पण जीव आहे, आपल्याला जीव आहे, त्यालाही जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल मायबाप आम्ही भक्ती करतो, रोजही आम्ही भक्ती करतो, पण आमच्या हातून काहीच पाप होत नाही, काहीच पाप होत नाही. या जगामध्ये किंवा या युगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, एक एक येवनी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. फक्त वाराच लागेल, देह भेटल म्हणून सांगितला का? सांगितलं का? अजिबात नाही. असे किती काही पडले मायबाप, परंतु आपला नंबर यायला खूप वेळ लागणार आहे. म्हणून आताच भक्ती करा. हे कीर्तन श्रवण आपण करतो, आपण कथा ऐकतो, प्रवचन ऐकतो. 7 दिवस तुम्ही कथा ऐकली, कोणाच्या लक्षात राहिली मला सांगा? प्रथम दिवसाची कथा कोणती आहे? काय सांगितलं महाराजांनी प्रथम दिवसाच्या कथेमध्ये? काय सांगितलं? जेने सांगितलं त्याला आजचं पाकिट. बघा, प्रथम दिवसाच्या कथेमध्ये हेच वर्णन आहे. काय आहे प्रथम दिवसाची कथा? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती जर केली भगवंताची तर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान जर प्राप्त झालं ना मायबाप, या संसार माणसाला तुच्छ वाटायला लागतो, आपोआप माणूस वैराग्य पत्करतो. पुढे भक्तीने धरले हाती, पुढे भक्तीने धरले हाती, पुढे भक्तीने धरले हाती, पुढे भक्तीने धरले हाती. मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली ती आज फळ होती, स्थिर केली ती आज फळ होती, यत्र सफळ होती, यत्र सफळ होती. स्थिर लावणी आणली पंथिका, मनवोनी आलोय देशा, मनवोनी आलोय देशा, मनवोनी आलोय देशा, मनवोनी आलोय. आ मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा.
म्हणून आलो या देशा. कशासाठी आलो या देशामध्ये? कशासाठी आलो? ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची दरी हाव भाव संसारी. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपण फक्त याच्यासाठीच आलोय का? आपल्याला वाटतं संसारी असल्यानंतर खायला प्यायला व्यवस्थित असला, आराम करायला पलंग असला आणि बाहेर जायला शॉपिंग करण्यासाठी मोठी गाडी असली, खर्चाला पैसे असले, घरामध्ये लेकर बाळ सुखी असले, घर धन धान्याने भरलं म्हणजेच आमचा संसार झाला. प्रत्येकाला हेच वाटत आलं आहे. आतापर्यंत मला सांगा माता माऊल्यांनो, इतके दिवस झाले तुम्ही संसार करत आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला सुख मिळालं का? हा, नाही मिळालं. मग संसार कसा आहे? दुःखमूळ आहे. ज्या संसारामध्ये माणसाला दुःखच होतं तरी आपल्याला तो संसारच आवडतो. बांधवडे आया संसार, दुःख बांधवडे आया संसार. आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. हे दुःख बांधवडे आया संसार, दुःख बांधवडे आया संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे. दुःख बांधवडे आया संसार, दुःख बांधवडे आया संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख बांधवडी आहे तरी आम्हाला संसारच आवडतो. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात फक्त देहाने राहायला सांगितलंय, मनाने काय करायचं? भगवंताला जोडायचं. मग आम्हाला काय वाटतं? संसार काय आपण काय करतो? ज्या वेळेस आपल्याला कथा ऐकायला यायचं असेल, कीर्तन ऐकायला यायचं असेल त्यावेळेस सगळं लक्ष काय होतं? आम्हाला वाटतं आम्ही दरवाजा लावला की नाही. बरं, दरवाजा लावला परंतु कडी लावली की नाही? कडी लावली, कुलूपही लावली, पण कुलपाला झटकाच मारला नाही. हा, वाटतं की नाही? मग इतकाही आपला जीव त्या वस्तूमध्ये आहे. मेल्यानंतर माणूस संग काहीच नेत नाही. असो, आपल्याला तिकडे जायचं नाही, 13व्या 10व्या त्याचं काही घेणं नाही आपल्याला. परंतु संसारामध्ये जर राहायचं असेल तर अलिप्त राहावे माणसाने. हा, मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. काय? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. काय? ही जी माया आहे हिचा संकल्प काय करावा? ह्या संसाराची जी माया आहे हिचा संकल्प आपण भगवंताच्या चरणाशी सोडून द्यावा. हे मायारूपी जाळ आहे, याच्यामध्ये अजिबात आपल्या जीवाला गुतायचं नाही. मग हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे देवा, तुझा विसर नाही झाला पाहिजे. मग तसंच त्या हनुमंतरायाला अजिबात विसर झाला नाही. मायबाप 14 वर्ष वनवास भोगला माझ्या श्री रामचंद्र प्रभूनं. रघुकुल रीता सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई,
वाचली आहे. प्राण जाय पर वचन न जाई, असं वचन माझ्या श्रीरामचंद्र प्रभूंना घेतलं आणि आपल्या बापाकडे पाहिलं नाही. मायबाप 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी निघाले. मग मनामध्ये त्यांनी कुणाचं स्मरण केलं होतं? महादेवाचं. हे देवा काय कर, असंही मला 14 वर्षाच्या मंथराने काय केलेलं आहे, जे कुब्जा दासीनं काही मातेच्या मनामध्ये भरून दिलेला आहे तो कुरूपपणा आणि मातेच्या वचनावरती जो मुलगा जर वनाला 14 वर्ष जात असेल, तुम्ही सांगा तो किती श्रेष्ठ असेल हो. हा, आपले मुलं गिल्लासभर सुद्धा पाणी हे करत नाही. आपले मुलं गिल्लासभर सुद्धा पाणी आपल्याला देत नाही. मग आपण त्या मुलावरती एवढा अधिकार गाजतो तरी आपला मुलगा ऐकत नाही, तरी आपला मुलगा ऐकत नाही. मग तुम्ही मला सांगा, ज्या मुलावरती तुम्ही लहानपणापासून अगदी लग्नाला येईपर्यंत लहानचं मोठं करता, तो मुलगा जर तुमचं ऐकत नसेल आणि लग्न झाल्यावर जर बायकोचं ऐकत असेल तर तुमचा जीव किती जळेल हो? हा, किती जीव जळेल? मायबाप, आई वडील जर कोणाला कळाले असेल ना, ते म्हणजे श्रावण बाळाला कळाले, ते म्हणजेच पुंडलिकाला कळाले. ज्या पुंडलिकाने पंढरपुरामध्ये गेल्यानंतर अगोदर आपल्या आईवडिलाच्या कमरामध्ये लाता मारल्या, परंतु पंढरपुराला गेल्यानंतर आईवडिलांची सेवा केली, प्रायचित्त केलं, तेव्हा आज विटेवरी उभा माझे कोण आहेत? विठ्ठल आहेत. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग. अजून मला पुढचं येत नाही बरं का. वाट पाहे उभा बेटेची आवडी, वाट पाहे उभा भेटेची आवडी. मायबाप, तसंच लग्न झाल्यानंतर जो मुलगा आपल्या सुनेचं ऐकतो ना, मग तसंच तुम्हाला श्रीरामचंद्र प्रभूंचं मी सांगितलंय. जे श्रीरामचंद्र प्रभू म्हणत होते, सीते तू एक काम कर, तू माझ्यासोबत वनवासाला येऊ नको. तू काय कर, सीता मेरी विनती सुनी जो, जो कुछ दंड है दास को दीजो राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हो सेवा करावी, परंतु नाही मायबाप, जिथे नवरा असेल तिथे बायको राहणारच.
14 वर्ष जर आपला नवरा वनवासाला चालला, परंतु माझ्या लक्ष्मणाचं काय सांगा हो. लक्ष्मणाने तर 14 वर्षे झोप घेतली नाही मायबाप. आपल्या पत्नीला सांगितलं उर्मिलेला, मी 14 वर्षे झोपणार नाही, माझ्यावरची झोप तू घ्यायची. लक्ष्मण झोपले नाही मायबाप, कारण की त्यांच्या हातून कुणाचा तरी वध होणार होता. आणि ज्याचा वध व्हायचा होता त्याने अशी तपश्चर्या केली होती की जो कोणी 14 वर्षे झोपलेला नसेल ना, त्याच्या हातून माझा मृत्यू होईल. ते म्हणजेच कोण महाराज? मेघनाथ. मेघनाथ होते. बघा, सांगायला गेलं तर भरपूर आहे. मग आपण संसारामध्ये काहीही मागतो मायबाप, आपल्याला काय मागावं तेच कळत नाही. आपण म्हणतो, हे देवा, आळंदी पंढरपूरच्या वारीला गेले की माझ्या पप्प्याला पोरगा काऊन होईना? हा, बरोबर आहे की नाही? पप्प्याला पोरगा झालं की मग ते मला गिल्लासभर पाणी का देईना? वाटतं की नाही मायबाप? झोपल्या का काय? नाही ना, झोपू नका. तुम्ही झोपल्यात मी चालल्या जाईन बरं का. बघा, सांगेन, हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, संसारामध्ये आल्यानंतर माणसाने काय मागावं आणि काय मागू नये, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज हे सांगतात. चिदान दे गा देवा, हे 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 तुझा विसर बाबा, तुझा विसर बाबा, गुण गाईला बाणी, गुण गाईला बाणी. हे चिदान दे गा देवा, तुझा विसर बाबा, तुझा विसर बाबा, तुझा विसर बाबा. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आम्ही गुण गाऊ कुणाचे? माझ्या भगवंताचे. परंतु मायबाप सांगेल, आम्हाला गुण जर गायचे असेल तर आम्ही कोणाचे गातो? शेजारणीचे. शेजारणीचं घरानं करतो. मग दिवसभर कामामध्ये गुंतल्यानंतर 10 मिनिट का होईना आपल्या भगवंताला द्यायसाठी काय हरकत आहे? हा, बरं, तेही झालं, जाऊ द्या. ज्या घरामध्ये आई वडील आहेत, मी सांगितलंय, दशरथ राजाला वाटत होतं की माझ्या पुत्रानं वापस यावं. मग तसंच प्रत्येकाला वाटतं या ठिकाणी, या कलियुगामध्ये एका मुलाने वडिलाची सेवा करावी, आई वडिलाची सेवा करावी. मी तर एकच मागणं मागेल मायबाप, कुणाला? माझ्या भगवंताला. हे भगवान, तुम्हारे अदालत में हमारी जमानत रखना. हे भगवान, तुम्हारे अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं अगर ना रहूं, लेकिन हमारा हिंदू धर्म सही सलामत रखना. हमारा हिंदू धर्म सही सलामत रखना. सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन फिर भी अधूरे रह जाते हैं. कीर्तन और कथा में वही आते हैं जिन्हें हमारी बाके बिहारी बुलाते हैं, जिन्हें हमारे बाके बिहारी बुलाते हैं. माय बाप सांगेल, जरा चरणाशी लागायचं असेल ना तर एकच करायचं, लगन हरी से लगावे पे, लगन हरी से लगावे पे, जो होगा देखा जाएगा.
देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन हरि से लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। कभी दुनिया से डरते थे कि चुप चुप प्यार करते थे, कभी दुनिया से डरते थे कि चुप चुप प्यार करते थे, कि चुप चुप प्यार करते थे। लो अब पर्दा उठा बैठे, लो अब पर्दा उठा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन हरि से लगा बैठे, लगन हरि से लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। जर खरंच प्रेम करायचं असेल ना तर भगवंताशी असं करा मायबाप, जे होईल ते होईल, पण काय देवाशी लग्न करा. माणसाशी तर कोणी करतं, हा माणसाची करून तर या थराला आलो मला, हो की नाही मायबाप. सांगेल बरं का, आपण कुणावरही प्रेम करतो. बघा एक वेळेस एक भिकारी माझ्या दारावर आला. दारावर आल्यानंतर मी त्याला पहिल्या दिवशी 5 रुपये दिले, दुसऱ्या दिवशी आला तेव्हाही 5 रुपये दिले. मला वाटलं भिकारी जाऊ द्या. आता 2 वेळेस पैसे दिले, पण तिसऱ्या वेळेस त्याची माझ्या समोरासमोर भेट झाली, कारण की तो एका स्त्रीला पैसे देत होता. म्हणलं का रे, तू माझ्याकडून पैसे घेतो, इकडे तिकडे पैसे मागतो, आणि तू ह्या बाईला पैसे देतोय, आणि मग तू तर म्हटलं स्वतःला मी भिकारी आहे. तो म्हणला काय सांगू ताई, हिच्यामुळेच भिकारी झालो. काय म्हणाला, हिच्यामुळेच भिकारी झालो. मग असं प्रेम करू नका. प्रेम करायचं असेल ना तर माझ्या भगवंतावर करा. माणसावर काय करता? मग आपल्याला पाप पुण्य कळतं, प्रेम कुणावर करावं हेही कळतं, परंतु वळत नाही. वळतं का? नाही वळत. मग पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पर पशु पक्ष्यांना नरदेह मिळाला का? हा मिळाला का? नाही मिळाला. बरं आपल्याला मिळाला का? आपल्याला मिळाला का? झोपल्या का काय? बोलता का नाही? मी जाऊ का घरी? बरं आपल्याला नरदेह मिळाला का? आवाज नाही आला. आपल्याला नरदेह मिळाला का? क्या बात आहे. मग आपल्याला नरदेह मिळाला. बरं नरदेह मिळाला असता तर आपण दारू प्यायला असतं का? आपण तंबाखू खाल्ली असती का? नाही ना. पण तरी आपण सगळं सेवन करतो. मग त्यांना नरदेह नाही मिळाला, आपल्याला मिळाला परंतु कळाला नाही. मग आपण दारू पितो, आपण तंबाखू खातो. लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, हम भी पीते हैं मगर गिरते नहीं, हम भी पीते हैं मगर गिरते नहीं, हम भी पीते हैं मगर गिरते नहीं, हम भी पीते हैं लेकिन हम जाके बाकी बिहारी के चरणों में गिरते हैं। लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, हम भी पीते हैं मगर गिरते नहीं, हम भी पीते हैं मगर गिरते नहीं, हम भी पीते हैं मगर गिरते नहीं। हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हम तो पीते हैं सत्संग का प्याला, ये अंगूरों की मंदिरा नहीं है। हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हम तो पीते हैं सत्संग का प्याला, ये अंगूरों की मंदिरा नहीं है, ये अंगूरों की मंदिरा नहीं है।
एवढं सांगितलं तुम्ही लगेच विसरून जासाल. कपडे झटकले घरी गेलं की. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. बघा आपलं असं आहे मायबाप, इकडून ऐकायचं लगेच सोडून द्यायचं, मग अवधाने देणे ऐकायचं. अवधाने एकिले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञेतर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सांगतात. मग आम्ही कशाने ऐकतो? इकडून ऐकतो, इकडून सोडून देतो. मग या हृदयाच्या कानाने ऐका, या हृदयाच्या बुद्धीनं ऐका आणि या हृदयाच्या डोळ्यांनाच माझ्या भगवंताला पहा. मग गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी. मग काय गुण गाणार आहे आणि तुझी ने माझी जोडी काय आहे? मग कोण म्हणत आहे? जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी. हे गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी. हे गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडे, हेची माझी सर्व जोडे. हेची माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. हेची माझी सर्व जोडे, हेची माझी सर्व जोडे. हेची माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी, गुण गाविन आवडी. हे गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मग संताचा संग कसा घडतो? कसा घडतो? संतन की संग लाग रे, संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी
संगती धरावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. दुर्जनाच्या सावलीला बसल्यावर काय होणार? विनाशच होणार. पण संताच्या संगतीत गेल्यानंतर माणूस काय होता? नारायण होतो. एके माणसाने मला प्रश्न विचारला, ताई मी रोज काय करतो म्हणे? पारायण करतो. म्हणलं ठीक आहे, चांगले आहे ना, देवाचं काम आहे. पारायण करतो म्हणे. म्हणलं चांगलंय, रोज करते, पण आता किती दिवस करायचा? म्हणलं हे बघा, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही, आवाज द्या, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. नाही कळालं? नाही तरी गेला जन्म वाया. हात जोडून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. अरे बाबांनो, काय सांगावं? आज काय आहे? महाशिवरात्र. फराळाचं किती वेळा केलं? खरं सांगा. मी तर एकदाच खाल्लं इथं, कारण मी सकाळचं मला भेटलंच नाही. 3दा खाल्लं. महादेवाचं भजन किती वेळा केलं? किती वेळा केलं? एकदाच. मग 3दा खाल्लं आणि एकदाच भजन. मग आपण भजन कशासाठी करायचं? देवी दिला देह भजन गोमटा, 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 देवी दिला देह भजन गोमटा. तो या झाला बाधा बाधिकेचा, बाधिकेचा, तो या झाला बाधा बाधिकेचा, बाधिकेचा. देवी दिला, देवी दिला, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. देवाने आपल्याला भजनासाठी दिलाय हा देह, आपण भोजनासाठी उपयोग करतो. फार मोठी शोकांतिका आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग उपाशी राहायचं का? नाही. तुम्ही म्हणता 3दा फराळाचं केलं आणि देवाचं भजन एकदाच केलं. मग तुम्ही 4दा भजन करायचं, 3दा खायचं, किंवा दिवसभर चाला, पण एकादशी धरा. मी नाही म्हणत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग आता कर हातवर आपण आपल्या शिवशंभूचं भजन करूया. आज शिवरात्र आहे, असा आवाज गेला पाहिजे की साक्षात भगवंताने 3रा डोळाच उघडला पाहिजे. एक साथ टाळी वाजवायची. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
बघा असं जर भजन केलं तर का भगवंताशी आपल्याशी प्रेम होणार नाही भगवंताला? हा, भगवंताला वाटतं माझा भक्त बोलावतो. मग काय गरज आहे मुक्ती आणि धनसंपदेची? हीच तर खरी संपत्ती आहे आणि हीच खरी विष्णूची महापूजा आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज न सांगतात. लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. नलगे मोते धन संपदा, नलगे मोते धन संपदा. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. नलगे मोते धन संपदा, नलगे मोते धन संपदा. हे संत संगे देख सदा, संत संगे देख सदा. गुण गायला गाडी, गुण गायला गाडी. संता संगे देई सदा, संता संगे देई सदा. गुणगारी नामरी, गुणगारी नामरी. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबांनो तुमच्यासाठी गाथा काढल्या, हा तुमच्यासाठी ज्ञानेश्वरी काढली, तुमच्यासाठी हरिपाठ काढला, तरी तुम्ही उघडून पाहत नाही, वाचत नाही, म्हणत नाही. मग आता काय करावं लागेल? काय करावं लागेल? एकच करावं लागेल. हे जरी ऐकालं मग दुसरा येईल. हे जरी ऐकालं, हे जरी ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी ऐकालं, सरते सेवटी बा काळ बांधून नेईल. सरते सेवटी बा, सरते सेवटी बा काळ बांधून नेईल. सरते सेवटी बा, सरते सेवटी बा, काळ
गोड आहे माय बापाने चिले कडू कहाणी आहे. हे जर ऐकलं ना फोडून सांगितलं ना तर तुम्ही रडसान डासट असं काळी एक दिवस बांधून घेऊन जाईन तरी तुम्हाला कळणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग घ्या आता पत्र घ्या घ्या. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला बुरख्यात ठेवलं नाही, आपल्या डोक्यावरती पदर आहे, इथे बसलेल्या माता मावळ्यांच्या डोक्यावरती पदर आहे आणि इथे बसलेल्या माणसांच्या ओठावरती मिशी आहे, ती फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. हा मग तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पण पोटाला आले पाहिजे. असे कशी पोटाला येतील मायबाप? त्याच्यासाठी जिजाऊ पण व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? जिजाऊ पण व्हायला पाहिजे. मग सांगेल मायबाप, गिरसी खरी फिरतावरी, गिरसी खरी फिरतावरी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. या शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला, या शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला. बघा जिजामातेच्या पोटी कोण येणार आहे? काय मागणं मागितलं जिजाबाईनं आई जगदंबेला? हे आई अंबे असा पुत्र माझ्या पोटी जन्माला दे, त्याने रयतेच रक्षण केलं पाहिजे, आया बहिणीची आबरू वाचवली पाहिजे, नवे नवे मंदिरातले कळस राहिले पाहिजे, मंदिरातल्या देवता कशाच राहिल्या पाहिजे. एवढी मागणी माझ्या जिजामातेनं केली. या शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी शिवाजी जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, देऊनी तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. जनकल्याणासाठी प्राणपणाला लाविला, जनकल्याणासाठी प्राणपणाला लाविला. माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला. कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर विराजमान होता माझा शिवछत्रपती शिवाजी राजा, माझा शिवछत्रपती शिवाजी राजा. मायबाप अजूनही आपल्या राजाला आपण वंदितो, मग त्या लायकीचे आपण म्हणायला पाहिजे. हा राजकारण तर कोणीही करतं, मला त्याच्याशी काही घेणदेण नाही, परंतु राजकारण करून जरा छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा जरा ज्यांना घ्यायची असेल तर शिकासारखं आहे. हा काहीतरी करण्यासारखं आहे. राजकारण काय? आणि जसे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सोबत सगळे इतर किती पगड जातीचे मावळे त्यांच्या सोबत होते, किती जाती होत्या, भरपूर जातीचे मावळे होते, परंतु कधी जातीपातीचा त्यांनी विचार केला नाही, कधी रात्रीचा विचार केला नाही, अखंड लढत राहिले. एकाच ताटामध्ये भाकरी खाल्ल्या तेव्हा कुठं स्वराज्य उभा राहिलं, तेव्हा कुठं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. आपण आज स्वतंत्र फिरतो आहे. म्हणून मायबाप त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही उपमा द्यावी किंवा कितीही वंदावं तरी कमीच आहे. म्हणून आपले दैवत ते आहे मायबाप. मग देव नाही होता आलं तरी चालेल, संत नाही होता आलं तरी चालेल,
पण एक चांगला व्यक्ती म्हणून तरी आपण जगावं, हेच मागणं आपल्या भगवंताला आपण मागायला पाहिजे. आणि आता काय करणार आहोत आपण सगळ्यांनी हातावरती करायचं, आपल्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करणार आहोत. घ्या हातावरती पाठीमागचे, हा अजून वरती राहू दे असेच, मी घरून जाऊन येते तोपर्यंत. काय झालं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा बघा मायबाप एक खास व्यक्तीचं नाव विसरले, जेणेकरून आपल्या लाडाच्या बहिणीसाठी ते आज या ठिकाणी आले. ते म्हणजेच आमचे असणारे अशी अण्णा आणि आमचे माऊली काळे माऊली. बापरे, तुम्ही कुठं बसले ते मला तुमचे चेहरे दिसले नाही ना. खूप बरं वाटलं, जसे की एखाद्या माहेरी गेल्यानंतर कसा आनंद होता, आज मला तसा आनंद झाला मायबाप. आणि आमचे पाठीमागे आलेले आमचे माऊली संभाजी महाराज आणि त्यांच्या समेत त्यांचे असलेले मित्रमंडळी. खरं तर ते भालगावहून आले आणि मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते की ते आज माझ्या कीर्तनाला या ठिकाणी आले. माऊलींचे मनापासून खूप खूप आभार. असं सर्वांचं प्रेम माझ्यावरती राहो. मी आज राहू किंवा नाही राहू, पण माझं नाव तर तुम्ही घ्या. हां मायबाप, बघा अण्णांनी मला एकदम धक्का दिला, म्हणजे मला माहीतच नव्हतं की अण्णा आणि काळे दादा आलेले आहेत म्हणून. खरं तर खूप खूप मनापासून आभार. या बहिणीच्या कीर्तनाला तुम्ही हजर राहिलात. काय उतरावी व्हावं तेच मला कळेना झालं. खरं तर माझी बोबडी वळत आहे आणि आमच्या सोमवंशी माऊली तर माझ्यावर खूपच प्रेम करतात. त्यांना माहिती आहे त्यांच्या बहिणीचं कसं आहे, त्यांचं साधं काम आहे माझ्यासारखं. पण आमचे अण्णा आले, आमचे काळे माऊली आले आणि सर्व इतर माता माऊल्या, जिथे माझी कथा झाली नवनाथ नगरला, सर्व माता माऊल्या आले. सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. बघा हेच मागणं मी माझ्या भगवंताला मागितलं. माझ्या प्रेमा खातीर तुम्ही इथपर्यंत आलात, अजून काय पाहिजे? हेच मी माझ्या भगवंताला मागितलं. हे देवा, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मग माणूस राहू किंवा नाही राहू, पण त्याचं नाव तर राहतं, म्हणून तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात. मग जगद्गुरु तुकोबाराय तेच म्हणतात, काय म्हणतात? हेच दान मला दे. काय प्रेमाचे लोक जोडले म्हणजे दानच आहे ना हो, अजून काय पाहिजे? मग आपण संसारामध्ये किती काही कमवतो, किती संपत्ती कमवतो, सगळं काही कमवतो, परंतु सोबत काहीच नेत नाही. मग काय नेतो आपण सोबत? पुण्य सोबत घेऊन जात असतो. मग हाच तुमचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. मग सांगेल मायबाप, बघा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या गर्भामध्ये देवा आम्हाला घालशील ना, तर काय करशील? सुखी घाल बाबा. मग सुखी देवा आम्हाला त्या गर्भामध्ये घालतो
आईच्या उदरामध्ये घालतो, ज्यावेळेस आईचा आणि लेकराचा नाळ तुटतो त्यावेळेस आम्ही कवा कवा म्हणतो की नाही? ह्या मायेचा प्रभाव पडतो, आम्ही कवा कवा म्हणतो. मग मायबाप तुम्ही इथं बसलात, खूप गोड आहे महिला मंडळ. पण तुम्हाला एक सांगू, सुरुवात माझ्यापासून करते बरं का. कारण की मी जॉईंट फॅमिलीतली आहे. माझ्या घरामध्ये 15 फॅमिली आहेत सगळ्या, आणि मी सासू सासऱ्यांना जीव लावते म्हणून मला अधिकार आहे तुम्हाला सांगण्याचा. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना जीव लावा. मी माझ्या भगवंताला एकच मागेल अजून, हे देवा, या महाराष्ट्रात नाही, नवे नवे भारतात, इतर देशामधले अनेक असे वृद्धाश्रम बंद व्हावे आणि ज्याचे त्याचे आई वडील आपापल्या घरामध्ये राहावे. हीच माझी भक्ती आहे, हेच माझं दान माझ्या पदरात टाक, हेच मी माझ्या भगवंताला मागेल, आणि हीच माझी मागणी आहे, आणि हेच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मला सांगतो. गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी, 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 सुखे घाला मासी, सुखे घाला रे मासी, सुखे घालावे मासी, गुणगावी नावारी, गुणगावी नावारी, गुणगावी नावारी, गुणगावी नावारी. हे गुणगावी नावारी, गुणगावी नावारी, हेच माझी सरलोडे. क्या बात है. किती
अजून किती तास चालू द्यायचं 4 वाजूस्तवर क्या बात आहे. एकदा टाळ्या वाजवा आजींसाठी. वा, दंडवत प्रणाम मैया. पण नियम आहेत, आम्हाला नियमामध्ये बांधलेलं आहे ना, त्यामुळे 2 तासात सोडावं लागतं. जाऊ द्या, तुम्ही सर्वजण बसलात, खूप बरं वाटलं. आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी आलेत त्याबद्दल अजून एकदा सर्वांची आभार मानते. आणि मायबाप झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देत आहे. आणि कळत न कळत या लेकराकडून काही चूक घडली असेल किंवा काही वाईट अपशब्द बोलले असेल मायबाप, तर ते मी माझ्या पदरामध्ये परत घेते आणि सुधारण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्या मुखातून काही ज्ञानाचे शब्द निघले असतील ते तुम्ही घरी घेऊन जा आणि तुमचं अज्ञान पण दूर व्हावं आणि तुमच्यामध्ये ज्ञानाचा दिवा लागावा अशी मी माझ्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. ज्यांना 2 मुली असेल त्यांनी मला 3री मुलगी माना, ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी मला 2री मुलगी माना, ज्यांना कोणीच नसेल त्यांनी मला पदरातच घ्या. बघा, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली जय 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 माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली